नमस्कार बालानो, मी तुमचा लाडका दीपेश स्वागत करतो आपल्या बेकार व्लॉगमध्ये। तर आता आपण चालू आहे मंडळी पेणला आणि आपल्यासोबत आहे स्वप्नील काका। तर स्वप्नील काकाला पण आपण सोबत घ्यायचं आहे, त्याच्यावर इथे थांबायला लागेल। तर त्याला बोललो मी निघून राहतो, आता तो कधी निघतो काय पत्ता मी। तर आता आपण स्वप्नील काकाला घेतलेला आहे आपल्यासोबत आणि आता आपण चाललो आहे पेणला, कारण की कसं आहे थोडंसं आपलं काम आहे ना, तर त्यासाठीच चाललो आहे। आता संध्याकाळ झाली आणि दिवसभर खूप पाऊस होता, आता पाऊस गेला आहे तर म्हटलं चला जाऊन तर येऊ द्या, आपला बघू दे काम झाला तर झाला। विषय कसा आहे, आता आपण घेतले इथं पब्लिक बाजारमध्ये गेलतो आणि डाळ घेतली आणि फरसाण घेतला। रांड्याचं असं आहे ना, एक पिशवी देत नाही, त्याची आपली बारीक बारीक दुकान आहे ती एक पिशवी मागली तरी पण ते फुकट देतात। नाही साल्यांचे तर सामान घेऊन पण एक पिशवी देत नाही, आता काय बोलायचं काय राहिलं नाही। आता मंडळी आपण आलो पेणच्या सुप्रसिद्ध मच्छी मार्केटमध्ये, दाखवतो कसा आहे तो। इथं तरी आज पाऊस आहे म्हणून तरी इथं गर्दी कमी आहे, ना तर एवढी गर्दी असतं ना मंडळी एकदम बेकार, बघू शकता पावसात। मंडळी आता आपण नंदीमल नाक्यावर आणि आता आपण चालू लांडे पुलावर, कारण की आता कसं काय 2 दिवस जाम पाऊस पडलाय ना, तर तिथला असा भरला ना का जाम भारी वाटतं व्ह्यू। आता कसं आहे, आता आपण काही तिथून गेलो नाही तर आपल्याला काय माहिती नाही भरलाय का नाही भरलाय, पण शक्यता जास्त आहे का तो भरला असेल आणि भरलेला असावा। असं मस्त मजा येतं तिथं बघायला, एकदम असं खवलल्यासारखं वाटतं, दर्या खवललाय का काय। तिथं ना मागच्या 2-3 वर्षापूर्वी कोणतरी पोरा पण वावत दिवस गेलती, तर मला तर मस्त वाटतं तिथं बघायला। तिथं बघू आता आपण भरलाय का नाही भरला। मंडळी आम्ही ना इकडे आलो, लांडे पुलावरून यायचं होतं तर आम्ही इकडे आलो आणि इकडं आम्हाला अचानक दिसलं काय तर इथं आता बाजार भरलाय कुठला, आमचा मंगळवारचा बाजार असते पेणचा, तुम्हाला तर माहिती असेल फेमस बाजार आहे आमचा। तर आम्हाला काय आठवण नव्हती का इथं बाबा बाजार जर भरला असेल, इथं आलो आणि दिसला, तर मग आता आम्ही बाजारात फिरतो। बघू आता किती महिन्यात ना आलो बाजारात, कारण की पहिले तर अगोदर प्रायव्हेट शाळेचे इथं भरासा आणि आता इकडे ट्रान्सफर झालं आहे, तर आता इथला ट्रान्सफर झाल्यापासून तर इथं पहिल्यांदा आलो आहे। मी आलो आहे, स्वप्न काय आणि आमच्या गावचा आम्हाला आता हरिभाऊ काका भेटलेला, तो काय घेते त्यालाच पत्ता, आम्हाला काय माहिती नाही। तर आम्ही आता फिरतो बघतो काय काय आहे, तुम्हाला पण दाखवतो मी आता आमचा बाजार कसा येतो। बघू शकतो तुम्ही कसा बाजार येतो आमचा, सगळ्या दोन्ही बाजून भरलेला आहे। असे पाऊस आहे म्हणून तरी आता गर्दी कमी आहे, ना तर पाऊस नसला ना का जाम गर्दी असते, तुम्ही बघू शकता। भोगावती नदी आहे ही आमची पेणची, मला नाव विसरलं होतं मंडळी, माफ करा तुम्ही तेवढा। आणि बघू शकता कसला फ्लो आहे तिला, मागं इथं गाड्या बिऱ्या पण वावत गेल्या, एवढा फ्लो आहे तिथं, तर तुम्हाला समजत असेल बघा कसा भरलाय तो, बेकार एकदम भरलाय। इथं नव्हतं मंडळी इथं एवढा भरलाय, तर ह्यो माणूस आपल्याला इथं घेऊन आलाय, तो बोलतो चल तिथं काय नाही होईल, कारण की तो इथं नेहमी आता इथं असतं, आपण काही येत नाही तर एवढं डेंजर आहे का आपण येत नाही का भाई, कायला रिस्क घ्यायची। आता एक तर आपण एकुलता एक, त्यामुळे काही रिस्क घेत नाही आपण, कुठं असेच ठिकाणी जायत नाही, पण आज आले आपण फक्त तुम्हाला दाखवासाठी, तुमचा प्रेम फक्त राहू द्या। तर संध्याकाळच्या टायमिंगला असे जाम पोरापोरी बिरी येतात, पण आपण काही कधी येत नाही का काय आपल्याला काय करायचे। तर मेन काय विषय मध्ये काय, ही नदी डायरेक्ट इथे, हे बघा डायरेक्ट इथं असं, म्हणजे काय झालं ना इथं इथनं लोटून द्यायची डायरेक्ट, काय जास्त ऐकली नाही ना आपला, डायरेक्ट लोटून द्यायची, विषय घाललाच भाई की चाललो आपण आपल्या घरी।